पांडुकाका आमच्या घरी नोकर होते. त्यांचे वय साधारण 45 वर्षाच्या वर असेल, पण दिसायला एखाद्या 25 वर्षाच्या तरुणाप्रमाणे दिसत होते. त्यांचा चेहरा प्रौढ आणि परिपक्व होता, पण त्यावर तारुण्याची चमक होती. त्यांची त्वचा गहरी सावळी होती, पण ती निरोगी आणि चमकदार होती. त्यांचे डोळे गडद, गहिरे आणि खोलवर डोकावणारे होते. त्यांची मजबूत काठी शरीरयष्टी व्यक्ती एकदम ताकदवान होता, जणू एखादा पहिलवानच असेल. त्यांचे खांदे रुंद होते, कंबर मजबूत होती, बाहूंवर स्नायू उभे होते. ते जेव्हा चालत होते त्यांच्या पावलांना एक वजन होतं, एक सामर्थ्य होतं. त्यांचा हात जेव्हा काम करायचा तेव्हा त्यांच्या हाताच्या नसा उभ्या राहत. त्यांची उंची त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक बलशाली बनवत होती. ते फक्त नोकर नव्हते, तर एक संपूर्ण पुरुषत्व होते. त्यांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा होती, एक चुंबकीय आकर्षण होतं. त्यांचा आवाज जड होता, गंभीर होता, पण त्यात एक गोडपणाही होता. त्यांची नजर जेव्हा एखाद्यावर पडायची तेव्हा ती व्यक्ती स्वतःला त्यांच्या नजरेत गमावून बसे. माझा नवरा सुरेश बिझनेसमॅन असल्यामुळे सतत बाहेरच असायचा. त्याला घरी यायची सवय नव्हती. व्यस्तता, मीटिंग्स, डील्स, फोन कॉल्स या सगळ्यात तो गुंतलेला होता. माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. माझ्या भावनांना, माझ्या इच्छांना, माझ्या एकटेपणाला कोणी विचारत नव्हतं. घर मोठं होतं, पण ते एकटेपणाचं कारागृह बनलं होतं. प्रत्येक खोलीत शांतता होती, पण ती शांतता मला गुदमरून टाकत होती. मी स्वतःला वर्षानुवर्ष दडपून ठेवलं होतं, पण आता माझी ती दडपण फुटायला तयार होती. एके दिवशी रामूकाका कामाला आले. ते हॉलमध्ये झाडू मारत होते. त्यांचा एक हात झाडूवर फिरत होता आणि त्यांच्या खांद्यांचे स्नायू हलत होते. त्यांच्या कमिजाच्या बाही चढवलेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे मजबूत हात स्पष्ट दिसत होते. त्यांच्या कपाळावर हलकासा घाम होता. तो घाम त्यांच्या गालावरून खाली वाहत होता. तो पाहून माझं मन अस्वस्थ झालं. मी त्यांच्याजवळ गेले. माझी पावले जड होती, माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी त्यांना म्हणाले, पांडुकाका, तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करू शकता का? माझा आवाज थरथरत होता. माझ्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्यांनी मला हळूच विचारले, कोणती इच्छा मॅडम? त्यांचा आवाज गंभीर होता, पण त्यात एक कुतूहल होतं. त्यांनी झाडू बाजूला ठेवला. ते माझ्याकडे पूर्ण लक्ष देऊन उभे होते. मी त्यांच्या डोळ्यात थेट बघून म्हणाले, जे सुख माझ्या नवऱ्याकडून मला भेटत नाही, ती इच्छा. माझा तो स्पष्ट आणि थेट प्रश्न ऐकून ते स्तब्ध झाले. त्यांचे डोळे विस्फारले. त्यांचे ओठ किंचित उघडले राहिले. त्यांचा श्वास थांबल्यासारखा झाला. आधी तर ते काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यात गोंधळ होता, आश्चर्य होतं, कदाचित भीतीही होती. त्यांचे हात किंचित कापत होते. त्यांचा चेहरा लाल झाला. त्यांनी खाली पाहिलं, मग वर पाहिलं. त्यांच्या नजरेत एक संघर्ष होता. एकीकडे त्यांची इमानदारी होती, दुसरीकडे काहीतरी अकालनीय होतं. त्यांना काहीतरी उत्तर द्यायचं होतं. पण इतक्यात मी माझे ओठ त्यांच्या ओठांवर टेकवले. मी त्यांना हळुवारपणे किस करायला सुरुवात केली. तो किस हलका होता, मऊ होता, पण त्यात माझी वर्षानुवर्षांची तहान होती. माझे होठ त्यांच्या कोरड्या ओठांना भिजत होते. मी त्यांच्या ओठांचा स्पर्श अनुभवत होते. त्यांचे ओठ आधी थोडे कठीण होते, पण हळूहळू ते मऊ झाले. त्यांचा श्वास जड झाला. त्यांचे हात थरथरत माझ्या कमरेवर आले. त्यांनी मला हलकेच धरले. त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या कमरेला जाणवत होता. तो स्पर्श माझ्या शरीरात विद्युत प्रवाहासारखा पसरला. मी माझे डोळे मिटले. मी त्यांच्या मिठीत सामावले. त्यांची छाती माझ्या छातीला लागली होती. त्यांच्या हृदयाचा ठोका मला जाणवत होता. तो धडधडत वेगवान होता. मी त्यांचे ओठ अधिक घट्ट दाबले. त्यांच्या ओठांना मला उत्तर दिलं. त्यांच्या ओठांनी मला प्रेम दिलं. त्यांच्या मिठीत मी विसावले. मी कोण आहे, मी कुठे आहे, त्या क्षणी फक्त ते होते. फक्त त्यांचा स्पर्श, त्यांची ऊब, त्यांचे ओठ. तो किस हळूहळू अधिक गहरा होत गेला. त्यांचे हात माझ्या पाठीवरून सरकले. त्यांनी मला चेहरा आपल्या हातात घेतला. त्यांचे अंगठ माझ्या गालावरून फिरत होते. त्यांची नजर माझ्या
डोळ्यात होती. त्या नजरेत आता कोणीही हिचकचाट नव्हती. तिथे फक्त प्रेम होतं, फक्त इच्छा होती, फक्त ओढी होती. मी त्यांच्या डोळ्यात स्वतःला पाहिलं. तिथे मी एक स्त्री होते, भुकलेली प्रेमासाठी, तयार आणि पूर्णपणे त्यांच्यात हरवलेली. त्या क्षणी जग थांबलं होतं. फक्त आम्ही दोघे होतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैशाली आहे. माझं वय 25 वर्ष आहे, पण मी दिसायला 16 वर्षाची वाटते. माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत, पण आजपर्यंत मला माझ्या पतीकडून त्या प्रेमाची अनुभूती मिळाली नाही, जी एका पत्नीला तिच्या पतीकडून मिळायला हवी. माझ्याकडे सर्व काही होतं, पैसा, नाव, प्रसिद्धी, बंगला, गाडी, नोकर चाकर. पण जे नव्हतं ते म्हणजे पतीचं प्रेम, ज्याची मी नेहमीच तहानलेली होते. माझे सासरे आधीच वारले होते. पतीला कुणी भाऊ नव्हता. 2 बहिणी आहेत, त्या दोघींची लग्न झाली आहेत. याशिवाय घरात बरेच लोक होते, नोकर, ड्रायव्हर. पण माझे पती अजूनही ते घरी नव्हते. घरात एक 45 वर्षाचा नोकर होता, ज्याचं नाव पांडू होतं. पण त्यांना सर्वजण पांडू या नावाने हाक मारत होते. पण मी त्यांना पांडू काका असे हाक मारत होते, कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. ते एकदम उंच, रुंद, सावळी त्वचा, त्यावर उभारलेले स्नायू आणि डोळ्यांमध्ये एक गहन आकर्षण. तो फक्त एक नोकर नव्हता, त्याच्या उपस्थितीत काहीतरी होतं जे माझ्या भावनांची गती बदलत होतं. त्या दिवशी दुपारी मी खोलीत एकटी होते. खूप उकाडा होता आणि मी फक्त एक हलकी नाईटी घातली होती. ती नाईटी इतकी मऊ आणि बारीक होती की तिच्यामधून माझ्या शरीराचा उष्म बाहेर येत होता. घामाच्या हलक्या थेंबांनी माझी मान आणि नाईटी ओलसर झाली होती. त्या घामाचे थेंब माझ्या गळ्यावरून हळूहळू खाली सरकत होते आणि माझी त्वचा चमकत होती. खिडकीतून येणारा उन्हाचा किरण माझ्या अंगावर पडत होता आणि मी त्या उष्मानाने थोडी अस्वस्थ झाले होते. माझ्या केसांचे काही कडे चेहऱ्यावर अडकले होते आणि मी ते बाजूला सरकण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या उकाड्याने माझा श्वासही जड झाला होता. मी खोलीत हळूहळू चालत होते, स्वतःला थोडी हवा मिळावी म्हणून. तेवढ्या दारावर टकटक झाली. पांडू काकांनी विचारलं, मॅडम, मी आत येऊ का? त्यांच्या त्या जड गंभीर आवाजाने मी थोडी चक्रावले. तो आवाज खोलीतल्या शांततेला भेदक होता. त्यात एक वेगळी शक्ती होती. मी माझा गळा साफ करत म्हणाले, हो ये. माझा आवाज थोडा क्रश झाला होता. दार हळूच उघडले आणि पांडुकाका आत आली. त्यांच्या हातात झाडू होता. ते उंच, रुंद खांद्यांचे, सावळ्या तोतीचे होते. त्यांच्या कपाळावर हलकासा घाम होता. त्यांच्या डोळ्यात एक गहनता होती, जणू ते माझ्याकडे पाहताना खोलवर काहीतरी शोधत होते. त्यांची साधी कमीज त्यांच्या मजबूत शरीराला चिटकलेली होती. त्यांच्या हाताच्या नसा उभारल्या होत्या, ज्यामुळे त्यांचे हात अधिक बलशाली दिसत होते. त्यांच्या डोळ्यात एक विशिष्ट चमक होती. मी लगेच उठले आणि जवळच्या आरशासमोर उभी राहिले. मी माझे केस सावरायला लागले, पण माझे हात थोडे थरथरत होते. मी आरशात स्वतःला पाहत होते, पण माझी नजर आरशातून पांडू काकाकडे जात होती. ते खाली वाकून मजला साफ करायला लागले. त्यांच्या पाठीच्या स्नायूंची हालचाल कमीजमधून स्पष्ट दिसत होती. त्यांच्या हातांच्या प्रत्येक हालचालीत एक शिस्त आणि सामर्थ्य होतं. त्यांचे श्वास हळू आणि जड होते. ते झाडू फिरवत होते तेव्हा त्यांच्या खांद्यांचे स्नायू वर खाली होत होते. मला ते सारं कसं तरी अकालनीय वाटत होतं. त्यांचं अस्तित्व संपूर्ण खोलीत पसरलं होतं. अचानक झाडू माझ्या नाईटीच्या पदरात अडकला. पांडुकाका म्हणाले, सॉरी मॅडम, आणि त्यांनी झटकन झाडू काढायचा प्रयत्न केला. पण त्याआधीच माझी नाईटी थोडी सरकली. माझा खांदा आणि कमरेचा भाग उघडा झाला. त्या क्षणी वेळ जणू स्थिरावली. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. धडधड इतकी वेगवान झाली की मला वाटलं ती खोलीत ऐकू येईल. माझा श्वास थांबल्यासारखा झाला. माझी त्वचा त्या स्पर्शाने जणू जळून गेली. पांडुकाकांच्या डोळ्यांनी ते उघडे पाहिलं. त्यांचं नजर स्थिरावली. ते आपली नजर हटू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. त्यांच्या ओठांवर एक हलकीशी कंपन होती. मीही काही बोलू शकले नाही. माझे शब्द गळ्यात अडकले होते. माझ्या शरीरातून एक विचित्र विद्युत प्रवाह पळाला. खोलीत एक वेगळीच उष्म भरली होती, पण ती फक्त हवामानामुळे नव्हती. ती उष्मा माझ्या अंगातून, माझ्या शरीरातून,
माझ्या प्रत्येक अणूतून निघत होती. ती उष्मा 2 शरीरामधून अंतर कमी करत होती. त्या क्षणानंतर काहीतरी मूलभूत बदल होते. पांडुकाकांच्या डोळ्यामध्ये काहीतरी जागृत झालं होतं. त्यांच्या नजरेत आता आदर नव्हता, पण त्याचबरोबर एक नवी ओढ होती. त्यांची नजर माझ्या डोळ्यांना भिडली. त्या 2 नजरांमधून अबोल संवाद होत होता. त्यांच्या डोळ्यात मी माझीच तहान पाहू शकत होते. त्यांच्या श्वासांची गती वाढली होती. त्याच्या छातीचा ठोका मला जळून जाणवत होता. माझेही श्वास वेगवान चालले होते. माझ्या ओठावर कोरडेपणा आला होता. मी झटकन नाईटीचा पदर सावरला आणि स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण माझे हात थरथरत होते. मी म्हणाले, पांडुकाका बाहेर जा. माझा आवाज मंद होता, कर्श होता आणि त्यात एक कंपन होतं. ते काही न बोलता उभे राहिले. त्यांनी झाडू उचलला. त्यांच्या डोळ्यांची शेवटचा एक नजरेचा बाण माझ्यावर टाकला. तो एक ओला होता, उबदार गहन नजर होती. मग ते हळूहळू दाराकडे वळले. त्यांची पावले जड होती. दाराजवळ जाऊन ते एकदम थांबले. त्यांनी मागे वळून पाहिलं. त्या एका नजरेने सगळं सांगून गेलं. मग ते बाहेर पडले आणि दार हलकेच बंद केले. पण त्यांच्या जाण्याने खोलीत ती अनुभूती तशीच राहिली. त्यांचा वास, त्यांचा स्पर्श, त्यांची उष्मा, सारं काही तिथंच होतं. मी एकटी होते, पण एकटी वाटत नव्हते. माझं संपूर्ण शरीर एका नव्या अनुभूतीने भरलं होतं. मी खिडकीकडे गेले आणि बाहेर पाहिलं. पांडुकाका तळाशी उभे होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या ओठावर एक हलकं असं हास्य होतं. त्या हास्यात संमती होती, ओढ होती, गुढ होतं. आणि मला माहीत होतं आता काहीतरी सुरू झालं होतं. काहीतरी अबोल, काहीतरी गहन, काहीतरी प्रचंड. आता तो क्षण आम्हा दोघांमध्ये कायमचा कोरला गेला होता. त्या रात्री झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. रात्रभर करवट बदलत राहिले, पण मन बेचैन होतं. शरीरावर घामाची हलकी थर होती, जी मला आणखीन विचित्र अनुभव देत होती. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. पांडुकाका अजूनही बाहेर होते. त्यांच्या मजबूत छातीवरून घामाचे थेंब टपकत होते आणि ते आपल्या केसांमधून बोटं फिरवत होते. अचानक माझी नजर त्यांच्या हातावर गेली. मजबूत उभारलेल्या नसांचे हात. ते आपल्या छातीवरचा घाम पुसत होते आणि मला कळलं नाही, पण माझे श्वास आपोआप वेगाने चालू झाले. मग मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जेवायला लागले. रात्री मी झोपायला गेले, पण झोप तर कोसो दूर होती. रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्या रात्री अचानक माझ्या खोलीचा AC बंद पडला. मी पांडुकाकांना हाक मारली आणि ते आले. त्यांनी विचारलं, बोला मॅडम, काय झालं? मी म्हणाले, माझा खोलीचा AC चालत नाही. जरा बाहेरून कोणाला मिस्त्रीला बोलून हा दुरुस्त कर. ते म्हणाले, हो मॅडम. असे सांगून ते निघून गेले. साधारण 1 तासाने ते परत आले आणि म्हणाले, मॅडम, एवढ्या रात्री कोणीही AC दुरुस्त करायला मिळत नाही. माफ करा मॅडम, आता उद्या सकाळीच AC दुरुस्त होईल. असे सांगून ते निघून गेले. ते गेल्यावर मला जाणवलं की माझी आत्मा माझ्या शरीरातून निघून गेली आहे. मी अजूनही त्यांची वाट पाहत होते, पण ते आले नाहीत. सकाळी मी त्यांना म्हणाले, जा आता AC दुरुस्त करणाऱ्याला घेऊन ये. ते गेले, पण परत येऊन म्हणाले, मॅडम, तो साधारण 1 तासात येईल. मी म्हणाले, पण मला रूममध्ये खूप गरमी होत आहे. ते दारात उभे होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक गहन चमक होती. त्यांचा मजबूत हात चौकटीवर टेकलेला होता आणि त्यांच्या श्वासांची हलकी उष्मा मला जाणवली. मग मी त्यांना म्हणाले, जर तुम्हाला वाटत असेल तर बाहेर ओट्यावर बसू शकता. थंड हवा येत आहे. पण मला माहीत होतं की उष्म हवेने थंड होणार नव्हती. माझ्या मनात एक विचित्र उलटपालट चालू होती. पांडुकाकांची मर्दानी व्यक्तिमत्व, त्यांचा रुबाब, त्यांचा गंभीर आवाज, हे सर्व मला त्या माणसाची आठवण करून देत होतं, जो गतिकाळी माझ्यासाठी असाच होता. माझा नवरा सुरेश आता फक्त नावाचा संबंध होता. मी पांडुकाकांकडे पाहिलं, पण माझ्या मनात सुरेशचा चेहरा उमटला. पूर्वी जेव्हा तो माझ्याजवळ यायचा, माझ्या कमरेवर हात ठेवायचा, तेव्हा माझे श्वास ओले होते. जेव्हा तो मला आपल्या बहुपाशात घ्यायचा, तेव्हा मी पूर्णपणे विचून जायचे. जेव्हा तो माझ्या डोळ्यात पाहायचा, तेव्हा मला वाटायचं की या जगात दुसरं कोणीच नाही. पण आता जेव्हा तो घरी यायचा, तेव्हा फक्त कॉलवर नोकर बिझनेसच्या गोष्टी बोलवायचा.
माझ्या डोळ्यातील तहान आणि अपूर्ण इच्छा त्याला दिसत नव्हती. आता जेव्हा मी त्याच्या बाहुपाशात जायचे तेव्हा तो फक्त एक औपचारिकता पूर्ण करायचा, एका यंत्रासारखा, ज्यात ना इच्छा होती ना जुनी बेचैनी. आता तो मला स्पर्शही करत नव्हता. जणू मी एक जुनी पुस्तक बनले होते, जी अलमारी ठेवली जाते पण कधी उघडली जात नाही. पण पांडुकाका, त्यांच्या डोळ्यांमध्ये एक आकर्षण होतं, जे माझ्या मनात एक विसरलेली आग जागवत होतं. मी माझा गळा खाकरला आणि म्हणाले, तू जा, तुझं काम कर. त्यांनी हलकेच हसले, पण त्यांच्या डोळ्यांनी सर्व काही सांगितलं. ठीक आहे मॅडम, म्हणून ते निघून गेले. अर्ध्या तासाने एसी दुरुस्त करणारा आला आणि तो दुरुस्त करून गेला. एक दिवस संध्याकाळचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर पांडुकाकांनी सर्व काही आवरले. मी सुद्धा माझ्या खोली झोपण्यासाठी निघाले होते. मी घरी यायचं एकटीच असायचे. पांडुकाका आमच्या घरासमोर एका खोलीत राहायचे. सुरेश अजून 1-2 दिवसांनी घरी येणार होता, त्यामुळे मी घरी एकटीच असायचे. पण पांडुकाका मला आधार होते. रात्रीचे 8 वाजले होते. अचानक बाहेर वारा सुरू झाला आणि ढगांचा गडगडाटही सुरू झाला. हवेत गारवा होता, पण त्या गारव्यात एक वेगळीच उत्कंठा होती. विजा चमकत होत्या आणि त्यांचा प्रकाश खोलीतून चमकून जात होता. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. आभाळात काळेभोर ढग जमले होते. पावसाचा सुगंध हवेत विरघळत होता आणि त्या सुगंधामध्ये माझ्या मनात एक वेगळीच बेचैनी निर्माण होत होती. त्यानंतर मी माझ्या खोली झोपण्यासाठी जाऊ लागले. अचानक सर्व लाईट गेली. एका क्षणात संपूर्ण घर अंधारात बुडालं. खोलीत एवढा घोर अंधार पसरला की मला स्वतःचे हातही दिसेनासे झाले. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्या धडधडीत मला पांडुकाकांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. त्यांची उंची, त्यांचे रुंद खांदे, त्यांचा गंभीर आवाज, या सगळ्यांनी आठवण येत होती. मला काही सुचत नव्हते मी कोणाकडे जावे. विजांचा कडकडाट होत होता. त्याचा आवाज कानाला जबाबदार होता. प्रत्येक विजाच्या चमकण्याने माझं हृदय अधिक जोरात धडधडत होतं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. पाणी सरसरत होतं. त्या पावसाच्या सरी मला कसं तरी प्रेमळ वाटू लागल्या होत्या. मी पांडुकाकांना आवाज देत होते, पांडुकाका, पांडुकाका, पण ते त्यांच्या खोलीत गेले होते. कदाचित त्यांना माझा आवाज ऐकू आला नसेल. पावसाच्या गडगडाट माझा आवाज दबून जात होता. मी घरात एकटीच होते. अंधार, विजा, पाऊस, गडगडाट या सगळ्यांनी मला भीती वाटू लागली. माझे पाय थरथर कापत होते. माझ्या अंगावर शहारे येत होते. मी खोलीत उजेड करायचा प्रयत्न करू लागले. मी अंधारात हात सरकवत भिंतीला धरत हळूहळू किचनकडे जाऊ लागले. माझ्या पावलांना किंचित कंपन होतं. प्रत्येक विजांच्या चमकण्याने मला थोडा प्रकाश मिळत होता आणि त्यात मी पुढे जात होते. माझ्या डोळ्यांना अंधाराची सवय होऊ लागली होती, पण तरीही मला भीती वाटत होती. मी किचनमध्ये पोहोचले. तिथे मला एक मेणबत्ती सापडली आणि माचीसही सापडली. माझ्या हाताने माचीस पेटवली. थोड्या प्रयत्नानंतर मेणबत्तीची ज्योत पेटली. त्या लहानशा ज्योतीने संपूर्ण किचन उजळून निघालं. त्या उजेडात माझ्या जीवात जीव आला. मी खोल श्वास घेतला. मी ती मेणबत्ती घेऊन माझ्या रूमकडे जाण्यासाठी निघाले. माझी पावले अजूनही थरथरत होती. मी मेणबत्ती माझ्या खोलीत एका टेबलावर ठेवली. त्या ज्योतीचा प्रकाश खोलीत पसरला होता. मी मागे वळाले, पण अचानक माझ्या नायटीचा पदर त्या मेणबत्तीवर गेला आणि मागून माझी नायटी पेटली. मला ते लवकर समजले नाही. मला मागून उजेड जास्त दिसायला लागला. तेव्हा कळाले. मी मागे वळून पाहिलं तर माझी नायटी पेटली होती. मी ती नायटी अशी झटकण्याचा प्रयत्न करू लागले, पण आग वाढत होती. मी जोरजोराने ओरडू लागली, वाचवा, वाचवा. माझ्या ओरडण्याचा आवाज इतका मोठा होता की बाहेरून पांडुकाकांना सुद्धा तो आवाज गेला. ते लगेच पळत आले. त्यांनी पाहिलं तर माझ्या नायटीला आग लागली होती. माझ्या पायाला सुद्धा चटके लागत होते. मी ओरडत होते, काय करावे काही समजत नव्हते. डोळे भीतीने विस्फरले होते. तेव्हा पांडुकाका जिथे धावत आले. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती. त्यांनी एक चादर घेऊन माझ्या अंगावर टाकली. त्यांनी त्या चादरीने माझ्या अंगावर जोरजोराने हाणत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रत्येक झटक्याने त्यांचे हात माझ्या शरीराला स्पर्श करत होते. त्यांचा तो जोरदार स्पर्श मला जखमांपेक्षा अधिक जाणवत होता.
त्या स्पर्शाचा एक वेगळीच ऊब होती. त्यांचे हात माझ्या पाठीवर, माझ्या खांद्यावर, माझ्या कमरेवर येत होते. मी त्यांच्या त्या स्पर्शात हरून जात होते. त्या टायमात माझी अर्धी नाईटी पेटत आली होती. आग विझवायचं नाव घेत नव्हती. पांडू काका मला म्हणाले, मॅडम नाईटी काढून टाका. त्यांचा आवाज गंभीर होता, पण त्यात एक हुरहुर होती. मी कशी तरी ती नाईटी काढून टाकली. त्या क्षणी मला लाज वाटत होती. माझी पावले थरथर कापत होती, पण परिस्थिती तशी होती. मला हे करावेच लागले. मी नाईटी काढून बाजूला फेकली. पांडू काकांनी ती आग विझवली. मी पांडू काकांसमोर एकदम उभी होते. माझं शरीर फक्त अर्धवट झाकलेलं होतं. ते माझ्याकडे एकसारखे बघत होते. त्यांच्या डोळ्यात काळजी होती, पण त्याचबरोबर काहीतरी गहन होतं. त्यांनाही लाज वाटू लागली होती, कारण परिस्थिती तशी होती. त्यांची नजर माझ्या डोळ्यांना भिडली. त्या नजरेत ठोका माझ्या हृदयात जाणवला. काही क्षण आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत राहिलो. अबोल संवाद सुरू होता. त्यानंतर पांडुकाकांनी तिथल्याच दुसरी चादर घेतली आणि ती माझ्या अंगावर टाकली. त्यांचा स्पर्श हलका होता. चादर माझ्या खांद्यावर ठेवताना त्यांची बोटं माझ्या त्वचेला स्पर्शून गेली. त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक वेगळीच विद्युत लहर पसरली. मी ती चादर घेऊन खाली बसले. काही वेळाने पांडुकाका म्हणाले, मॅडम तुम्हाला भाजले तर नाही ना? त्यांचा आवाज हळवा होता, प्रेमळ होता. माझ्या बोटांना जाळ लागल्यामुळे त्या जळाल्या होत्या, पण त्या जखमांपेक्षा त्यांच्या बोटांची, त्यांच्या स्पर्शांची जाणीव अधिक होती. मी त्यांना म्हणाले, हो थोडंसं जळालं आहे. पांडुकाका, माझा आवाज कर्श झाला होता. पांडुकाका म्हणाले, चला आपण दवाखान्यात जाऊ. पण बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. मी त्यांना म्हणाले, नाही काका, थोडं जळाले आहे, आपण सकाळी जाऊ. तोपर्यंत त्याला थोडी हळदी आणि थोडं बर्फ लावून थंड करू. माझा आवाज अजूनही थरथरत होता. पांडुकाका किचनमध्ये गेले. त्यांनी थोडी हळदी आणि बर्फ आणले. ते माझ्याजवळ आले. ते खोलीत बसले. त्यांनी थोडी हळद माझ्या पोटऱ्यांना लावू लागली. त्यांची बोटं माझ्या त्वचेवर हलक्या मऊ प्रेमळ स्पर्शाने फिरत होती. त्यांचा तो स्पर्श मला त्या जखमेपेक्षाही अधिक हवावासा वाटू लागला. त्यांच्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या शरीरात एक वेगळाच तरंग तरंगत होता. मला त्रास होत होता, पण त्यांच्या स्पर्शाने अधिक सुकून येत होता. त्यांची उष्ण बोटे माझ्या जळलेल्या त्वचेवर हळूहळू फिरत होती. त्यांचा स्पर्श जणू माझ्या प्रत्येक जखमेवर मलम लावत होता. मी डोळे मिटले. माझे ओठ किंचित उघडले झाले. माझा श्वास जड झाला. ते हळद लावत होते, पण त्यांच्या बोटांची हालचाल जणू एखाद्या प्रेमळ स्पर्शासारखी होती. त्यांचे हात माझ्या पोटऱ्यावर फिरत होते. मला त्यांचा स्पर्श अधिक हवासा वाटू लागला. त्यांचं संपूर्ण जखमेवर हळद लावली. प्रत्येक वेळी त्यांचा स्पर्श मला एक नवी अनुभूती देत होता. त्यांच्या बोटांनी ऊब माझ्या त्वचेवर शिरत होती. त्यानंतर त्यांनी बर्फाचा तुकडा कापडात गुंडाळून माझ्या जखमेवर ठेवला. थंडीचा झटका मला जाणवला, पण त्यांच्या बोटांनी तो बर्फ हलक्या हाताने दाबत होते. काही वेळाने मला जरा बरे वाटू लागले. मी डोळे उघडले. पांडुकाकांचे डोळे माझ्या डोळ्यात होते. त्या डोळ्यात काळजी होती, प्रेम होतं, ओढ होती. मी हळूच म्हणाले, धन्यवाद पांडुकाका. त्यांनी हलके हसून म्हटलं, तुम्ही बरे आहात याचीच मला खुशी आहे. त्यांचा आवाज गहिरा होता, प्रेमळ होता. त्याच क्षणी मला वाटलं, कदाचित त्या जखमेने मला त्यांच्या स्पर्शाची ओळख करून दिली. कदाचित ही घटना माझ्या आयुष्याची कळीच ठरली, कारण त्या रात्री, त्या अंधारात, त्या पावसात पांडुकाकांच्या स्पर्शाने माझ्या मनात एक नवी पहाट उगवली होती. एक अशी रात्र जिथे आता मी एकटी नव्हते, जिथे कोणीतरी होतं जो माझी काळजी घेत होता, जो माझ्या वेदना जाणत होता. आता मला माहीत होतं, मी पुन्हा कधीही एकटी नव्हते. मला आता कित्येक दिवसांपासून सुरेशपासून वेगळं राहून झाले होते. ते दिवस माझ्यासाठी प्रत्येक क्षण युगासारखे होते. सुरेश कधी घरी नव्हता, कधी व्यस्त होता, कधी तर माझ्याकडे पाहतही नव्हता. माझ्या शरीरातील भावना आता उफणून बाहेर येत होत्या. जणू बंद पाण्याचा धबा फुटला होता. माझी प्रत्येक श्वास, प्रत्येक धडधड, प्रत्येक हालचाल, सर्व काही प्रेमासाठी उरडत होतं. मी त्यांच्यासाठी सुरेशकडे गेले होते. मी स्वतःला समजवलं होतं. माझा सर्वोत्तम पोशाख घातला होता. माझे केस सावरले होते. माझ्या ओठावर हलकीशी लाली होती. मला वाटलं कदाचित आज तो माझ्याकडे पाहिल, पण सुरेशने मला जरा सुद्धा भाव दिला नाही. त्याने माझ्याकडे पाहिलंच नाही. तो माझ्या जवळ सुद्धा आला नाही.
त्याला इतके काम होते की त्याला मला वेळ द्यायला जरासुद्धा टाईम नव्हता. तो नेहमी फोनवर लॅपटॉपवर मीटिंगमध्ये गडलेला असे. जणू मी त्यातील एक फर्निचरचा तुकडा होते. माझ्या भावना आतल्या आत मरून चालल्या होत्या. प्रत्येक नकार, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक थंड शब्द माझ्या मनावर खोल जखमा करत होता. माझं हृदय रडत होतं, पण मी गप्प होते. पण पांडुकाकांच्या स्पर्शाने त्या सगळ्या मृत भावना जाग्या झाल्या होत्या. त्यांच्या बोटांचा हलका स्पर्श, त्यांच्या नजरेतील काळजी, त्यांचा गंभीर आवाज या सगळ्यांनी माझ्या शरीरातील प्रत्येक तंतू जागृत केला होता. माझी तहान, माझी उत्कंठा, माझी अपूर्ण इच्छा सारं काही एका क्षणी बाहेर पडलं होतं. मला आता सहन होत नव्हते, कारण एक पुरुष माझ्या इतक्या जवळ आला होता. त्याचा स्पर्श मला कळत नव्हता. त्यांचं अस्तित्व मला भारावून टाकत होतं. आता मला सहन होणे शक्य नव्हते. त्यामुळे मी पांडुकाकांचा हात माझ्या हातात घेतला. त्यांचा हात मजबूत होता, उबदार होता. त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या तळहाताला जाणवत होता. मी तो हात घट्ट धरला होता. ते एकसारखे माझ्याकडे टक पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं, गोंधळ होता, कदाचित भीतीही होती. त्यांनी माझ्या हातातून हात काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचा हात अजून घट्ट धरत होते. माझे बोटे त्यांच्या बोटात गुंफले गेले होते. त्यांच्या हाताची ऊब माझ्या संपूर्ण शरीरात पसरत होती. ते मला बघून थोडे आश्चर्यचकित होत होते, कारण मी असे याआधी कधी केले नव्हते. मी नेहमी संयमी, शांत, दूर राहणारी स्त्री होते, पण आज मी वेगळे होते. त्यांनी माझा हातातून हात काढून घेतला आणि मला म्हणू लागले, मॅडम, हे काय करत आहात? त्यांचा आवाज थरथरत होता, गोंधळलेला होता. त्यांच्या डोळ्यात चिंता होती. पण मी पुन्हा त्यांचा हात माझ्या हातात घेतला, यावेळी अधिक जोरात, अधिक घट्ट. मी त्यांना म्हणू लागले, मला या स्पर्शाची गरज आहे. पांडुकाका, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. तुमच्यात परिपक्वता आहे, स्थिरता आहे, पण मला आता एक पुरुषाची गरज आहे. आणि मी कोणत्याही परपुरुषाच्या इतक्या जवळ अजून गेले नाही, फक्त सुरेश सोडला तर. माझा आवाज भारावून गेला होता. मी पुढे बोलले, कारण माझ्या नवऱ्याने मला आता ते करायला भाग पाडले आहे. तो माझ्या आजारासुद्धा जवळ येत नाही. जेव्हा मला ताप येतो तेव्हा तो मला पाणीसुद्धा देत नाही. तो मला जरासुद्धा प्रेम करत नाही. त्याच्यासाठी मी फक्त एक नाव आहे, एक ओळख आहे. त्यामुळे मी कित्येक दिवसांपासून प्रेमाची, या स्पर्शाची भुकेली आहे. आणि मला तो स्पर्श तुमच्याकडून हवा आहे. माझ्या डोळ्यात अश्रू होते. माझा आवाज कापत होता, पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी पुन्हा माझ्या हातातून हात काढून घेतला, पण मी ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते, कारण माझी इच्छा आता शिगेला पोचली होती. माझी प्रत्येक भावना आता बाहेर पडायला तयार होती. मी माझे भान हरवले होते. मी जणू आता एक वेगळीच नशिबात होते. एक असं नशीब जिथे फक्त भावना होत्या, फक्त इच्छा होत्या, फक्त प्रेम होतं. माझं मन मला रोखायला तयार होतं, पण दुसरं मन रोखायला तयार नव्हतं. त्यामुळे मी त्यांचा हात पुन्हा माझ्या हातात घेतला आणि त्यांना माझ्या जवळ ओढलं. त्यांचा चेहरा अगदी माझ्या जवळ होता. यावेळी त्यांचा नकार माझ्या डोळ्यात दिसत होता, पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यात एक वेगळी ज्वाला दिसत होती. ती ज्वाला त्यांच्या मनाची खरी अवस्था सांगत होती. ते अगदी माझ्या जवळ होते. मी अंगावरील चादर बाजूला सरकवली. मी त्यांच्यासमोर उभी होते. माझं शरीर थरथरत होतं, पण त्यांचं लक्ष पूर्ण माझ्या डोळ्यांमध्ये होतं. माझ्या डोळ्यात त्यांना एक भुकेलेली स्त्री दिसत होती, एक स्त्री जी वर्षानुवर्ष प्रेमासाठी तहानलेली होती. आणि मला त्यांच्या नजरेत एक स्पर्श, एक नवा उमंग दिसत होता. तो उमंग त्यांच्या मनातील सगळे बंधन तोडत होता. मी त्यांच्या ओठांजवळ माझे ओठ नेले. माझे ओठ थरथरत होते. मी हळू त्यांना किस करायला सुरुवात केली. तो किस हलका होता, मऊ होता, प्रेमळ होता. माझे ओठ त्यांच्या ओठांना स्पर्श करत होते. त्या स्पर्शात मला सारं विश्व विसर्जित झाल्यासारखं वाटलं. मी आता ज्या स्पर्शासाठी आतुरले होते, तो स्पर्श मला आता मिळू लागला होता. त्यांचे ओठ मऊ होते, उबदार होते. त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या शरीरात विद्युत प्रवाहासारखा वाहत होता. पण पांडुकाका असे एकदम स्तब्ध उभे होते. त्यांचं शरीर जणू दगडासारखं झालं होतं. त्यांना आता काय करावे काही सुचत नव्हते. अचानक मी भारावून गेले होते. माझे ओठ त्यांच्या ओठांवर हलके होते. माझे हात त्यांच्या मानेवर होते.
मी त्यांना घट्ट धरले होते. असेच काही मिनिटे मी त्यांना हळूवार किस करत होते. मी त्यांच्या ओठांचा आस्वाद घेत होतो. मी त्यांच्या जवळ जात होते. अचानक त्यांनी मला बाजूला लोटले. त्यांचा श्वास जड झाला होता. त्यांचे डोळे लाल झाले होते. ते म्हणू लागले, मॅडम, हे चुकीचं आहे. मी असे करू शकत नाही. त्यांचा आवाज थरथरत होता. ते पुढे म्हणाले, कारण मी या घरातील एक इमानदार नोकर आहे. मी या घराचा मान ठेवला पाहिजे. जर मी असे केले तर मला माफ करणार नाही. मालकांना जर माहीत झाले तर ते मला घरातून काढून टाकतील. माझी इज्जत जाईल. त्यामुळे मी असे करू शकत नाही. त्यांचा आवाज कर्श झाला होता. त्यांच्या डोळ्यात संघर्ष होता. एकीकडे त्यांची इच्छा होती, दुसरीकडे त्यांची प्रतिष्ठा. ते असे म्हणत पांडुकाका खोलीतून बाहेर निघून गेले. त्यांची पावले जड होती. त्यांनी मागे वळून पाहिले नाही, पण त्यांच्या पाठमोऱ्या शरीरात एक वेदना होती. मी त्यांच्या पाठमोळ्या कृतीकडे पाहत राहिले. माझे डोळे अश्रूंनी भरले होते. मी एकटे होते, पण मला माहीत होतं आता माझी भावना ही भावना कधी मारायची नव्हती. ती आता जागृत झाली होती आणि ती जगणार होती. दुसऱ्या दिवशी सुरेश घरी येणार होता, पण मला माहीत होतं की तो मला एक सेकंदही देणार नाही. दुपारी मी स्वयंपाकघरात उभी होते. त्याने माझ्याकडे न पाहता विचारलं, माझा शर्ट इस्त्री झाला आहे का? मी म्हणाले, हो, पांडुकाकांनी इस्त्री करून आणला होता. सुरेशने पहिल्यांदा लक्ष दिलं. पांडुकाका, मी म्हणाले, हो, तोच नोकर जो तुम्हाला कदाचित कधी दिसत नाही. सुरेशने माझ्याकडे पाहिलं, मग पांडुकाकाकडे पाहिले. ते गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत होते. त्यांचं घामाने भिजलेलं शरीर, मजबूत बाहू आणि तो चमकणारा आकर्षक. मला माहीत होतं त्या क्षणी सुरेशच्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं ते एका पुरुषाच्या नजरेतनं पाहिलेलं होतं. सुरेश म्हणाले, तू यांना जास्त काम करू देऊ नकोस. मी दुसरा नोकर ठेवतो. मी हलके हसले आणि म्हणाले, कामाने माणूस थकतो, पण तुम्हाला काय माहीत थकवा कशाने येतो? सुरेश काही बोलला नाही. त्यांना काय माहीत, मीही आता थकले होते. प्रतीक्षेने, अपूर्ण इच्छेने आणि सर्वात जास्त त्या नावापुरत्या नात्याने. सुरेशने मला एकटक लावून पाहिलं, पण मी नजर खाली घातली. पहिल्यांदा कदाचित मला वाटलं की त्याने हे जाणलं पाहिजे की मी आता फक्त त्याचं नाव घेऊन जगू शकत नाही. एक स्त्री फक्त पैशाने नव्हे तर प्रेमाने आणि इच्छेने जगवली जाते. ते काही बोलणारच होते तेवढ्यात पांडुकाका आले. घामाने भिजलेले हातात ओलं कापड आणि टी शर्ट इतका चिकटलेला की त्यांच्या छातीसने स्नायू स्पष्ट दिसत होते. ते मला म्हणाले, मॅडम, गार्डनचं काम झालं आहे. आता आतली साफसफाई करू का? त्यांचा जड आवाजात तीच गहनता होती जी माझ्या श्वासाची गती बदलत होती. सुरेशने त्यांना वरपासून खालपर्यंत पाहिलं. कदाचित पहिल्यांदा त्यांना जाणवलं की पांडुकाका फक्त नोकर नव्हते तर एक पुरुष होते. सुरेश म्हणाले, नको, आता बाहेर जा आणि माझी गाडी साफ कर. पांडुकाकांनी माझ्याकडे पाहिलं आणि आमच्या नजरा मिळाल्या. माझ्या बोटांना आपोआप कंपन जाणवलं. त्यांच्या जाण्याने खोलीतील ती उष्मा कुठे गेली नव्हती. मग मी स्वयंपाकघराकडे वळाली आणि स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला. आता आत जाऊन थंड पाण्याचा ग्लास घेतला, पण पाण्याने आग विझत कुठे आहे. बेडरूममध्ये बसले होते. मन कुठेतरी भटकत होतं. प्रत्येक दिवस आता एकसारखा वाटायला लागला होता. ते कामात थंड आणि रंगहीन. सुरेश बहुधा घरी असायचे नाहीत आणि आज घरी होते, पण तरीही ते त्यांच्या दुनियेत होते. आज पुन्हा तेच झालं. सकाळपासून त्यांच्या मीटिंग सुरू होत्या. मी गुपचूप त्यांच्या जवळ गेले आणि हलकेच म्हणाले, सुरेश, जरा माझं एक. त्यांनी डोके न उचलता म्हणाले, बोल लवकर, खूप काम आहे. मी खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाले, बरेच दिवसापासून विचार करत आहे, आपण कुठेतरी फिरायला जाऊया का एकटे? सुरेशने चटकन लॅपटॉप बंद केला आणि माझ्याकडे पाहिलं. ते म्हणाले, वैशाली, तुला का समजत नाही? माझ्याकडे इतका वेळ नाही की मी उगाच फिरत बसावं. जर कंटाळा येत नसेल तर काही किट्टी पार्टी जॉईन कर. माझ्या आत काहीतरी तुटलं. मी माझ्या डोळ्यात पाहिलं, पण तिथे कोणीतरी माया नव्हती, कोणतीही भावना नव्हती. मी दुःख दडवडत हलकेच हसले आणि म्हटले, तुला आठवतंय आपली शेवटची भेट कधी झाली होती? सुरेश रागवून म्हणाला, हे सगळं बकवास सोड. तुला जर इतकंच रोमांस हवं असेल तर कुठेतरी मूव्ही पाहून घे. कृपया मला डिस्टर्ब करू नकोस.
आता माझ्या डोळ्यात अश्रू यायला लागले, पण मी स्वतःला सांभाळलं. मी मूर्ख होते, जी अजूनही सूर्याच्या प्रेमासाठी आणि वेळेसाठी तहानलेली होते. मी थंड आवाजात म्हणाले, ठीक आहे, आता मी तुला कधीही डिस्टर्ब करणार नाही. सुरेशने माझ्याकडे न पाहता म्हणाले, गुड, आणि पुन्हा लॅपटॉप उघडला. तो क्षण होता जेव्हा मी शेवटचा प्रयत्न केला होता. आता मला समजलं होतं की या नात्यात काही शिल्लक राहिलं नव्हतं. संध्याकाळी मी लॉनमध्ये बसले होते. सूर्य मावळला होता आणि त्याच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण बाग उजळून निघाली होती. हवेत हलका गारवा होता. फुलाचा सुगंध चहूकडे पसरला होता. मी एका खुर्चीवर बसले होते आणि दूर क्षितिजाकडे पाहत होते, पण माझे विचार कुठेतरी हरवले होते. माझ्या मनात सुरेशचं थंड शब्द, त्यांची उदासीनता, त्यांच्या माझ्याकडे न पाहण्याचा स्वभाव, हे सर्व डोळ्यासमोर येत होतं. तेवढ्यात माझी नजर पांडुकाकांकडे गेली. ते तिथे झाडांना पाणी घालत होते. त्यांच्या शरीरावरून घामाचे थेंब टमकत होते. थेंब माझ्या मजबूत उंबरट्यासारख्या छातीवरून खाली वाहत होते. त्यांची कमीज त्यांच्या शरीराला इतकी चिटकली होती की त्यांच्या प्रत्येक स्नायूंची रूपरेषा स्पष्ट दिसत होती. त्यांचे हात जेव्हा पाण्याच्या पाईपला हलवत होते तेव्हा त्यांच्या बाहूंच्या स्नायू उभे राहत होते. त्यांची कंबर मजबूत आणि ताठ होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्यांचे ओठ घट्ट बंद होते आणि डोळ्यात एक गहनता होती. ते पाणी घालत होते, पण त्यांची नजर माझ्याकडे वारंवार येत होती. मला जाणवलं की पांडुकाकांनी कधीही माझ्याशी उद्धटपणा केला नव्हता. त्यांनी कधीही माझ्याकडे लालसर नजरेने पाहिलं नव्हतं. ते फक्त मॅडम मॅडम करत राहायचे. त्यांचा आवाज नेहमी आदरयुक्त होता, पण त्यात एक गहनता होती. त्यांनी नेहमीच माझ्या डोळ्यातील उदासीनता वाचली होती. जेव्हा मी एकटी बसायचे तेव्हा ते दुरून माझ्याकडे पाहायचे. त्यांच्या डोळ्यात काळजी होती. त्यांनी कधी विचारलं नाही, पण त्यांची नजर सारं काही सांगत होती. त्यांनी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न बोलता दिलं होतं. जेव्हा मी दुःख असायचे तेव्हा ते शांतपणे माझ्याजवळ उभे राहायचे. जेव्हा मी थकलेले असायचे तेव्हा ते न सांगता माझ्यासाठी पाणी आणायचे. त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण त्यांच्या कृतीतून सारं काही दिसत होतं. तेवढ्यात त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांनी पाण्याचा पाईप बाजूला ठेवला आणि हळूच माझ्याकडे आले. त्यांच्या पावलांचा आवाज हलका होता, पण त्यांच्या हृदयात जो गंभीरपणा उमटत होता ते माझ्या जवळ आले. त्यांच्या शरीरावर घामाचे थेंब अजूनही चमकत होते. त्यांचा श्वास थोडा जड झाला होता. ते म्हणाले, मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? मॅडम, ते म्हणाले, मॅडम, तुम्ही ठीक दिसत नाही. ते म्हणाले, मॅडम, तुम्ही ठीक दिसत नाही आहात. त्यांच्या आवाजात कळकळ होती. त्यांचा आवाज जड होता, गंभीर होता, पण त्यात एक मौसर ऊब होती. मी हलके हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हास्य माझ्या ओठांवर अडकले. मी म्हणाले, ठीकच आहे पांडुकाका, फक्त थोडासा एकटेपणा आहे. माझा आवाज थरथरत होता. त्या शब्दात माझं सारं दुःख होतं. पांडुकाकांनी काही बोलले नाही. ते फक्त चुपचाप माझ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात एक गहन समजूत होती, जणू ते माझ्या मनातील प्रत्येक भावना वाचत होती. त्यांच्या त्या मौनाने मला अधिक सांत्वन मिळालं. काही कारण शब्दांपेक्षा नजर कधीकधी अधिक बोलते. मला माहीत होतं, आता मला हा एकटेपणा भरून काढायचा आहे. मी माझं लक्ष सुरेशवरून हटवलं आणि पांडुकाकांवर केंद्रित केलं. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे मला आदर होता, काळजी होती आणि काहीतरी अनपेक्षित होतं. आता पांडुकाकाही पूर्वीसारखे नव्हते. ते फक्त माझे नोकर नव्हते, तर ते माझ्या एकटेपणाचे सर्वात जवळचे साक्षीदार बनले होते. आता त्यांच्या डोळ्यांमध्येही ती हिरकट नजर नव्हती जी आधी होती. आता जिथे काहीतरी वेगळं होतं. एक ओढ होती, एक आकर्षण, एक गहन बंध. ती ओढ हळूहळू आमच्या मर्यादा मिटवत होती. आता जेव्हा ते माझ्या जवळ यायचे तेव्हा त्यांच्या नजरेने मला जाणवायचं. त्यांचा स्पर्श हलका होता, पण तो माझ्या हृदयात खोलवर उतरत होता. ते याआधी जास्त काही माझी काळजी घ्यायला लागले होते. जर मी थकलेले असायचे तर ते न सांगता माझ्यासाठी थंड पाणी आणायची. त्या पाण्याच्या ग्लासात त्यांची काळजी असायची. जर माझी तब्येत ठीक नसायची तर ते हलक्या आवाजात विचारायचे, मॅडम, डोके दाबू का? त्यांचे बोट माझ्या कपाळावर फिरायचे. तेव्हा ते एक विचित्र शांतता माझ्या मनात पसरायची. जर मी उदास असायचे तर ते माझ्याजवळ येऊन उभं राहायचे. शब्द नसलेली ही साथ मला अधिक भावली.
जणू त्यांना माझ्या मनात समजावायचं होतं. त्यांना समजलं होतं की सुरेशने मला काय दिलं नाही. वेळ नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही, स्पर्श नाही. पण पांडुकाका हे सर्व न बोलता बोलत होते. एकदा असं झालं. उकाडा खूप होता. सूर्य आभाळात प्रचंड ताप होता. हवेतही उष्णता होती. मी खूप थकले होते. माझ्या अंगावरची साडी ओलसर झाली होती. मी लॉनमधून आत आले. हॉलमध्ये बसले होते. साडीचा पदर थोडा सरकला होता. मी बाजूला थोडा आराम देण्याचा प्रयत्न करत होते. मी माझा गळा, माझी मान, माझे खांदे यांना थोडी हवा देण्यासाठी पदर ढिला केला होता. माझ्या नाजूक मानेवर घामाचे काही थेंब चमकत होते. ते थेंब हळूहळू खाली सरकत होते आणि माझी त्वचा त्या ओल्याव्याने चमकत होती. मी घाम पुसण्यासाठी टॉवेल शोधत होते, पण टॉवेल जवळ नव्हता. तेवढ्यात पांडुकाका पुढे आले. त्यांच्या हातात एक थंड ओलं कापड होतं. ते म्हणाले, मॅडम हे घ्या. त्यांचा आवाज मंद होता. मी ते कापड घेण्यासाठी हात पुढे केला, पण त्यांनी स्वतःच ते कापड माझ्या मनगटावर ठेवले. त्यांच्या बोटांची हलकेच माझ्या बोटांना स्पर्श केला. तो स्पर्श हलका होता, पण माझ्या शरीरातून एक विचित्र शिरशिरी पळाली. ती शिरशिरी माझ्या मनगटापासून सुरू होऊन माझ्या संपूर्ण अंगात पसरली. माझा श्वास थांबल्यासारखा झाला. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या त्वचेवर अजूनही होता. त्या स्पर्शात एक वेगळी ऊब होती. त्यांचा स्पर्श फक्त त्वचेला नव्हता, तर माझ्या आत्म्याला होता. मी चकित होऊन त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात होते. त्या डोळ्यात आता नोकराची नजर नव्हती. तिथे एका पुरुषाची नजर होती. एका पुरुषाची ती नजर मला स्त्री म्हणून पाहत होती. त्या नजरेत आदर होता, काळजी होती, पण त्याचबरोबर एक ओढ होती, एक इच्छा होती, एक गहन आकर्षण होतं. मी त्या नजरेपासून स्वतःला सोडू शकले नव्हते. त्या नजरेत मी माझीच तहान पाहू शकत होते. मी माझीच अपूर्ण इच्छा पाहू शकत होते. त्या क्षणी वेळ पूर्ण स्थिर झाली होती. फक्त आमच्या डोळ्यांचा संवाद सुरू होता. त्यांनी हळूच आपला हात मागे घेतला, पण तो स्पर्श माझ्या त्वचेवर कायमचा कोरला गेला होता. मी ते थंड कापड घेतलं, पण त्यांच्या स्पर्शाची ऊब अजूनही माझ्या हातावर होती. मी ते कापड माझ्या मानेवर ठेवलं. थंडीचा झटका मला जाणवला, पण त्यांच्या स्पर्शाची ऊब अधिक होती. मी डोळे मिटले. त्या क्षणी मला वाटलं, कदाचित त्या स्पर्शातून मला ते प्रेम मिळेल जे मी नेहमी शोधत होते. कदाचित हाच तो क्षण होता जेव्हा मी माझ्या हृदयाचं ऐकायला हवं होतं. कारण प्रेम कुठल्याही सामाजिक मर्यादेत बंद नसतं. ते तर दोन हृदयामधील गहन बंद असतं, जे कोणतीही भिंत ओलांडू शकतं. आणि त्या क्षणी मला जाणवलं, मी त्या बंधासाठी तयार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ओट्यावर बसले होते. हलकी हवा वाहत होती, पण माझ्या धडधडी जलत होत्या. तेवढ्यात पांडुकाका आतून बाहेर आले. शर्टचे वरचे 2 बटन उघडे होते. घामाने भिजलेली चमकणारी त्वचा, अजून मजबूत कंबर. ते माझ्यासाठी येऊन थांबले. त्यांनी हलक्या आवाजात विचारलं, मॅडम तुम्हाला खूप उकाडा जाणवतोय. मी हलके हसले आणि म्हणाले, तुला कसं कळालं? त्यांनी वाकून टेबलावरून पाण्याचा ग्लास उचलला आणि माझ्या पुढे केला. पण त्यावेळी त्यांची बोटे माझ्या हाताला जास्त वेळ स्पर्श करत राहिली. त्यांचा स्पर्श हलका होता, पण माझ्या हृदयात खोलवर उतरत गेला होता. मी पाणी प्यायले, पण माझी तहान भागली नाही. आता मला जाणवलं होतं की माझ्या शरीराला फक्त स्पर्शाची नाही तर स्वीकारण्याची गरज होती. माझा एकटेपणाला फक्त सहानुभूतीची नाही तर एका साथीदाराची गरज होती. आज सुरेश सकाळीच कुठल्या तरी बिझनेससाठी, कामासाठी बाहेर गेला होता. मी स्वतःला खूप रोखण्याचा प्रयत्न केला, पण आता मन मानत नव्हतं. आता मी स्वतःला फसवू शकत नव्हते. आता मला माहीत होतं की माझं मन काय मागतंय. मी हळूहळू पायऱ्या उतरून खाली आले. पांडुकाका हॉलमध्ये साफसफाई करत होते. शर्टचे बटन उघडे होते. कपाळून हलका घाम आणि डोळ्यांमध्ये तीच गहनता जी मला वारंवार आपल्याकडे खेचत होती. मी काही न बोलता त्यांच्याजवळ उभी राहिले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांमध्ये हलकी बेचैनी होती. कदाचित त्यांना अंदाज आला होता की आज काहीतरी वेगळं घडणार आहे. मी हळूहळू म्हणाले, पांडुकाका मी आता हा एकटेपणा सहन करू शकत नाही. ते काही बोलले नाही, फक्त माझ्याकडे पाहत राहिले. मी पुढे सरसावले. त्यांच्या डोळ्यात मी स्वतःची प्रतिमा पाहिली, एक तहानलेली स्त्री जिला फक्त प्रेम हवं होतं. मी त्यांच्या जवळ गेले. माझा हात त्यांच्या छातीवर ठेवला. त्यांचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्यांनी माझा हात हलकाच धरला. त्यांची बोटं माझ्या बुंटात गुंफली गेली. मॅडम, त्यांनी हळू आवाजात म्हटलं. वैशाली. मी म्हणाले, मला वैशाली म्हणा.
त्यांनी खोल श्वास घेतला. वैशाली, हे बरोबर नाही, पण मला हवं आहे. मी म्हणाले, मला फक्त प्रेम हवं आहे आणि तूच ते देऊ शकतोस. त्यांचे डोळे डोळ्यात खोलवर रुतले. त्यांच्या हाताने माझा चेहरा हळुवारपणे स्पर्श केला. त्यांचा स्पर्श मला मऊबदार होता. तुला खात्री आहे? त्यांनी विचारलं. हो, मी कुजबुजले. मला कधीही एवढी खात्री नव्हती. त्यांनी मला आपल्या बहुभाषेत घेतलं. त्यांच्या मिठीत मला सुरक्षित वाटलं. जणू मी एका वादळातून आश्रयस्थानी पोचले होते. त्यांचे ओठ माझ्या ओठांना भेटले. हळूहळू प्रेमाने, जणू ते माझ्या प्रत्येक दुःखाला हलके स्पर्श करत होते. मी माझे डोळे बंद केले. त्यांच्या मिठीत मी विसावले. मी कोण आहे, कुठे आहे, फक्त डोळे होते, फक्त त्यांची ऊब, त्यांचा स्पर्श, त्यांचं प्रेम. हळूहळू आम्ही शांत झालो. त्यांनी पुन्हा एकदा मला प्रेमाने किस केला आणि पुन्हा आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून शांतपणे झोपलो. नंतर आम्ही दोघे उठलो आणि आता आम्ही दोघे लग्न करायचं ठरवलं. आता आमच्यासाठी कोणतीही भिंत नव्हती. आता ना कोणतीही हिचकिचाट होती, ना कोणतीही भीती. आता आम्ही फक्त दोन अपूर्ण आत्मे नव्हतो, तर एकमेकांचे झालो होतो. 2 दिवसांनी निघून गेली. सुरेश घरी परत आला, पण आता त्यांच्या उपस्थितीने मला काही फरक पडत नव्हता. आता मी आणि माझ्या निर्णयावर ठाम होते. मी कोणताही वाद न घालता घटस्फोटाचे कागदपत्र काढून त्याच्या टेबलावर ठेवले. तो काही वेळ त्या कागदपत्राकडे पाहत राहिला. मग माझ्याकडे पाहिलं. मी कोणतीही भावना न दाखवता म्हणाले, या नात्यात आता काही शिल्लक राहिलं नाही. आपण फक्त एक औपचारिक नातं निभावत होतो. सुरेशने कोणताही प्रश्न विचारला नाही, कोणताही राग दाखवला नाही. त्याने पेन उचलला आणि शांतपणे कागदपत्रांवर सही केली, जणू तो गेली कित्येक वर्ष या क्षणाची वाट पाहत होता. मी हलक्याच्या अश्रूंसह म्हणाले, कदाचित हा निर्णय आपल्या दोघांसाठी योग्य आहे. सुरेशने मान डोलावली आणि म्हणाले, हो, कदाचित हे खूप आधीच व्हायला होतं. त्याच दिवशी मी सुरेशकडून माझा हिस्सा घेतला आणि हे शहर सोडून निघण्याचा निर्णय घेतला. आता मला कुठेतरी जायचं होतं, जिथे मी फक्त कोणाची पत्नी नसावी, तर एक सुखी स्त्री म्हणून जगावं. सर्वात महत्वाचं म्हणजे मी पांडुकाकांना माझ्यासोबत घेतलं. आता ते फक्त माझे नोकर नव्हते, तर माझे हमसफर होते. आम्ही कोणताही धूमधडाक्याशिवाय साधेपणाने लग्न केलं. आता मी अशी स्त्री होते जिचा हमसफर तिला आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचा. आता कोणतीही उदासीनता नव्हती, कोणतीही तक्रार नव्हती. आता जेव्हा मी थकायचे तेव्हा मला खांदा मिळायचा. आता मी जेव्हा हसायचे तेव्हा माझ्या हसण्यात कोणीतरी सहभागी होतं. लग्नानंतर आम्ही काही महिन्यांनी आयुष्यात सर्वात मोठा आनंद आला. मी गरोदर होते. जेव्हा मी ही बातमी पांडुकाकांना सांगितली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाने अश्रू होते. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, मी तुझा आणि आपल्या बाळांचा नेहमी सांभाळ करीन. आता मला जाणवलं की माझा निर्णय पूर्णपणे योग्य होता. सुरेश सोबत राहून मी फक्त नावाची पत्नी होते, पण पांडुकाकाबरोबर मी एक सुखी स्त्री होते. कारण प्रेम आणि नातं जबरदस्तीने चालवता येत नाही, ते स्वीकारल्याने चालतात. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की एका स्त्रीला फक्त गाडी, बंगला, नोकर चाकर आणि पैसाच हवा नसतो. तिला तिच्या पतीचं प्रेम, वेळ आणि सन्मान हवा असतो. जर एका स्त्रीकडे संपत्ती, सुख सुविधा, सर्व काही असेल, पण तिला तिच्या पतीचं प्रेम, साथ मिळाली नसेल, तर ती आतून पूर्णपणे रिकामी असते. प्रेम ही कोणतीही वस्तू नाही जी पैशाने विकत घेता येईल. ती 2 हृदयामधील भावनिक बंध आहे. जर तो बंध तुटला तर संपत्ती किती असली तरी ती व्यर्थ जाते. तर मित्रांनो, मी जो निर्णय घेतला तो बरोबर होता की चूक, कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.